थैंक यू सो मच। प्रेज द लॉर्ड सभी को। तो मेरा नाम है मिसेस टीना अजय जी, नासिक से हूँ। और आज स्तुति आराधना की जो संधि मुझे दी है पास्टर जी ने, और ये अपने बैक टू द बाइबल पुनर्रचना टीम ने, उसके लिए मैं आभारी हूँ, भगवान की भी, जीसस क्राइस्ट की भी, और आप सब। जागरण मेरी आवाज आ रही आहे? माझा आवाज येतोय सगळ्यांना? येतो ओके. तर देवाला स्तुती देण्यासाठी आपण एक गीत गाऊयात, आणि उपासना संगीतातलं गीत आहे. गीत क्रमांक आहे 102. गीताचे बोल आहेत, स्तव तुझा करू द्यावा. स्तव तुझा करू द्यावा, हे सुखाच्या उगमा वर्णाया सुचावा तुझा कृपा महिमा दूत जैसी वाणिताती तुझी गौरव मला तैशी देव प्रीती वंदाया शिकवी मज भ्रष्टा पाहुनिया प्रभु ख्रिस्ते शोधिले तारणाला योजुनिया रुधिराला ओतिले देवा तुझ्या सुखी मी तव मोठ्या करुणेने पोचवी लागली नित्य मार्गी चालाया तव साया वरितो मम करणाला प्रेमे प्रार्थितो पथ सोडून मन शिका मारुनिया प्रभु तुझा ठरवी. थैंक यू जी. आपण गीताचे बोल आहेत, उठाते है तेरा नाम. उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आँख करते हैं तुझसे प्रार्थना. उठाते हैं
तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना। मिलकर हम गाए प्रभु की स्तुति हो। मिलकर हम गाए हालेलुया हालेलुया हालेलुया। मिलकर हम गाए प्रभु की स्तुति हो। मिलकर हम गाए हालेलुया हालेलुया हालेलुया। थैंक यू जी। ओवर टू यू पास्टर। Thank you, sister. Thank you for the blessed songs, आपके गीतों के लिए। जिस उम्मीद करता हूँ कि सबको गीतों के द्वारा प्रभु ने प्रोत्साहन किया होगा। हम और एक गीत सुनेंगे। हमारे बीच में बहन मार्टिना है, उनके द्वारा हम एक गीत सुनेंगे। ओवर टू सिस्टर मार्टिना। जय मसीह की सबको। भैया आवाज क्लियर है मेरी? क्लियर है, क्लियर। ओके भैया। जय मसीह। ख्रिस्ट है इस जीवन का एक उत्तम रखवाला। ख्रिस्ट है इस जीवन का एक उत्तम रखवाला। होता सहारा दुख सुख में भी प्रेमी प्रभु वो सदा। होता सहारा दुख सुख में भी प्रेमी प्रभु वो सदा। ख्रिस्ट है इस जीवन का एक उत्तम रखवाला। ख्रिस्ट है इस जीवन का एक उत्तम रखवाला। तैरते समय इस भव सागर में लहरें आती विश्वास को हिलाए। तैरते समय इस भव सागर में लहरें आती विश्वास को हिलाए। डूबते समय पुकारो ख्रिस्ट को निश्चय तुमको बचाएगा। डूबते समय पुकारो ख्रिस्ट को निश्चय तुमको बचाएगा। ख्रिस्ट है इस जीवन का एक उत्तम रखवाला। ख्रिस्ट है इस जीवन का एक उत्तम रखवाला। बाधा सतावट शैतान सब लाकर जीवन की नाव पर हमला करता। बाधा सतावट शैतान सब लाकर जीवन की नाव पर हमला करता। साथ है मसीह ना डरना कभी, रक्षा तुम्हारी करेगा। साथ है मसीह ना डरना कभी, रक्षा तुम्हारी करेगा। ख्रिस्ट है इस जीवन का
एक उत्तम रखवाला। कृष्ण है इस जीवन का एक उत्तम रखवाला। यीशु हमारा महान ऋणगढ़ है, सुरक्षित जब हम उसमें होते। यीशु हमारा महान ऋणगढ़ है, सुरक्षित जब हम उसमें होते। जयवंत बनेंगे हम तब जरूर, शैतान का हमला ना होगा। जयवंत बनेंगे हम तब जरूर, शैतान का हमला ना होगा। कृष्ण है इस जीवन का एक उत्तम रखवाला। कृष्ण है इस जीवन का एक उत्तम रखवाला। होता सहारा दुख सुख में भी, प्रेमी प्रभु वो सदा। होता सहारा दुख सुख में भी, प्रेमी प्रभु वो सदा। कृष्ण है इस जीवन का एक उत्तम रखवाला। कृष्ण है इस जीवन का एक उत्तम रखवाला। थैंक यू सिस्टर, थैंक यू वेरी मच, बहुत बहुत धन्यवाद इस सुंदर गीत के लिए। और बहन टीना और बहन मार्टिना दोनों के लिए हम बहुत आभारी है। आप हमारे बीच में इतना सुंदर गाने जो हमें आत्मिक रीति से प्रभाव करती है। और अब हमारे बीच में हमारे सबके प्रिय है ना पास्टर JB श्रीसाद, जो हमारे पुराने रेडियो स्पीकर भी है 1660। और महाराष्ट्र में बहुत ही प्रिय स्पीकर भी है। तो उनके द्वारा आज का संदेश हम सुनेंगे। कोई बता सकता है आज किस टॉपिक पे संदेश है? आज का वचन किस टॉपिक पे है, कोई बता सकता है? Brother Abraham, can we have one more song? वन मोर And सॉन्ग। we have one more guest with us, Reverend Ramesh Borkute from Chandrapur. रमेश, ओके So, yeah. ओके So, he is also a Christian businessman and he is also pastoring a church ओके and he is a well known figure. ओके। So, I would like to welcome him on behalf of Back to the यस Bible Punarrachana यस यस and यस, वील हैव रेवरेंड वन मोर बोरकुटे सॉन्ग। साहब, आपका हम स्वागत करते हैं। यस ब्रदर अब्राहम, ये दिल्ली से हमारे मसीह वंदना के डायरेक्टर ब्रदर अब्राहम। आई विल हैंड इट ओवर टू हिम एंड ही इज रमेश बोरकुटे, रेवरेंड रमेश बोरकुटे, पास्टर एंड बिजनेसमैन। आपका बहुत बहुत स्वागत है रमेश। और हमें बहुत खुशी भी है कि आप इस मीटिंग में जुड़े हैं। और हम आपसे निवेदन करते कि आप लगातार है ना हर महीना आखिरी बुधवार में जुड़े। सो वी वेलकम यू। एंड अभी और एक हम गीत सुनेंगे। यस, सो you can ask him to say a few words and introduce about ओके, his ministry यस and his यस business, यस so others will also know. यस, वन सेकेंड। मार्टिना, Yeah. मार्टिना, और यस भैया। एक छोटा गाना रेडी कर लो जब तक ये अपने बारे में बताएंगे। आई रिक्वेस्ट रमेश कि आप अपने बारे में बताइए और अपने आप को इंट्रोड्यूस कीजिए। बोरकुटे साहेब, आपल्याला विनंती करतो की आपल्या सेवेबद्दल, आपल्या बँकेबद्दल आणि बिझनेसबद्दल, ख्रिश्चन बिझनेसबद्दल थोडक्यात माहिती आपण सांगावी। हिंदी में बोलेंगे तो सब लोग सुनेंगे हाँ, और आपके तरफ हिंदी भी है। यस, यस, ओवर टू रमेश। कर ला अनमट।
या हेलो। बोला बोला। हाँ, प्रेज लॉर्ड। प्रेज मैं लॉर्ड। प्रेज द पास्टर लॉर्ड। रमेश कुमार बोरकुटे, रामचंद्रपुर। और मैं एक्चुअली बिजनेसमैन भी हूँ। एक्चुअली यहुआ हीरे बैंक है हमारी, और बैंकिंग सेक्टर में हम काम करते हैं। करीबन अभी 25 साल से इस सेक्टर में काम कर रहे हैं। और अपनी खुद की प्रभु ने एक दर्शन हमको दिया। यहोवा हीरे, मेरे मिसेस को दर्शन दिया परमेश्वर ने, और यहोवा हीरे नाम अपने बैंक का रखो करके। और परमेश्वर का धन्यवाद हो कि आज सही में वो यहोवा हीरे के नाम से बहुत कुछ परमेश्वर का सुसमाचार हर जगह पे फैल रहा है। ऑलमोस्ट महाराष्ट्र में और इंडिया की कोई मतलब जगह पे ऐसा नहीं है कि यहोवा हीरे का नाम चल रहा है। और आप जरूर हमारे लिए दुआ करते रहिए, ताकि हम आगे बढ़ेंगे। और आपकी दुआ के द्वारा बहुत कुछ इंडिया के नहीं और नेशनल लेवल पर युवाइरे बैंक के नाम से जाना जाए। अभी युवाइरे अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी करके लिमिटेड बैंक है हमारा, लेकिन आने वाले दिनों एचडीएफसी, आईसीआईसी और एसबीआई बैंक के तरीके आरबीआई के तरीका हमारा बैंक बने। और हम परमेश्वर को यही चाहते हैं कि आने वाले दिनों में योवाइरे बैंक के नाम से हर जगह पे मतलब जाना चाहिए कि योवाइरे नाम परमेश्वर का। और ये एक उद्देश्य है कि ये बिजनेस नहीं, एक पैसा कमाने का साधन भी नहीं है, लेकिन हम इसमें परमेश्वर का सुसमाचार के लिए एक प्रेरणा दिए। अंतिम दिनों के समय में सुसमाचार हम कैसे फैलाएंगे और लोगों के पास कैसे पहुंचेंगे, तो एक जरिया हमको दिया है। यौवाइरे का नाम मतलब लोगों तक पहुंचाते हैं। और उनको कहते हैं कि कहाँ से लोन लिया आपने, तो यौवाइरे से लिया। कहाँ पे इन्वेस्ट किया, तो यौवाइरे से इन्वेस्ट, मतलब उनके मुंह में नाम चला जाता है। इसलिए मुझे बहुत अच्छा लगता है कि ताकि आने वाले दिनों में परमेश्वर का नाम उनके मुख में जाते रहता है। और इसलिए मैं बहुत ध्यान दिया। और सिरसाट हमारे रेवरेंड पास्टर जी, सिरसाट पास्टर जी, और उनके यहाँ भी हम नासिक में गए थे, उन सब में जब मुलाकात हुई थी, और उस समय हम उनके अपने बैंकिंग के और अपने परिचय दिया हम लोगों ने, तो बहुत ही उनको भी अच्छा लगा। ऐसा ही मैं चाहता हूँ कि आने वाले दिनों में हर जगह पे परमेश्वर का नाम पहुंचे, होने पे जाए। और विशेष हमारे बैंक के लिए आप दुआ करते रहिए, ताकि हम विश्वास योग्यता के साथ। और सबसे बड़ी बात क्या है सर, ये बैंक बोलो तो पैसे का बुराई की जड़ है, और इसमें हम लोग चलते हैं। और परमेश्वर ने उस जरिए के जरिए से परमेश्वर ने काम किया। आज धीरे धीरे परमेश्वर की कृपा से हमारी बैंक का 22 ब्रांचेस बनी है, और 200 कोटि के ऊपर टर्नओवर चला गया। और आने वाले दिन में करने की, और 250 लोग, मतलब 250 लोग हमारे यहाँ काम करते हैं। तो सही में हमारा परिचय तो ये है, लेकिन जब आगे चलकर हर महीने में मीटिंग में हम जुड़ेंगे, और धीरे धीरे हम मीटिंग के बारे में भी, सेवकाई के बारे में भी जानेंगे। और हमें खास करके मतलब हमारा एक ही कहने का मतलब है कि परमेश्वर का नाम बढ़ते जाए हमारे से, परमेश्वर का सुसमाचार आगे होते जाए, और परमेश्वर की महिमा हमारे से होते जाए, यही चाहते सर हम। और बहुत बहुत धन्यवाद हो, मुझे एक समय दिया आप लोगों ने, और एक मतलब अपनी छोटा सा अपना इंट्रोडक्शन देने के लिए। और आगे चलकर हम आपसे जुड़े रहेंगे। और हमारे लिए सही में हमेशा याद रखिए हम वो प्रेम में, कि ताकि हम लोग आगे बढ़ते जाए। प्रेज लॉर्ड। प्रेज लॉर्ड। थैंक यू। और हम सब प्रार्थना करेंगे। यस यस और हमारी भी प्रार्थना है कि हर एक गांव में आपका ब्रांच हो। ये हमारी प्रार्थना है यस, आमेन आमेन। और हमारा है। और ये भी है कि विश्व में जितने भी देश है उसमें भी जी जी आपका ब्रांचेस हो, हमारी दुआ रहेंगे। तो अब हम आप और अंत में, मीटिंग के अंत में पास्टर जी से मैं निवेदन करता हूँ, ब्रदर रमेश के लिए आप जरूर प्रार्थना करना। और अब बहन क्लोजिंग मार्टिना प्रेयर। एक छोटा सा गाना गाएंगी, फिर उसके बाद हम वचन की ओर चलते हैं। ओवर टू सिस्टर मार्टिना। या भैया।
तेरा जीवन प्रभु यीशु को सौंप दे, तेरा जीवन प्रभु यीशु को सौंप दे। कैसा भी क्यों ना हो वो नया बनाए, कैसा भी क्यों ना हो वो नया बनाए। तेरा जीवन प्रभु यीशु को सौंप दे, तेरा जीवन प्रभु यीशु को। परमेश्वर का वचन जब तू हरदम पढ़े और जो लिखा उसमें ध्यान से पालन करे, परमेश्वर का वचन जब तू हरदम पढ़े और जो लिखा उसमें ध्यान से पालन करे, हृदय में तू बदलता जावे और नया मनुष्य तू दिख पड़े। हृदय में तू बदलता जावे और नया मनुष्य तू दिख पड़े। तेरा जीवन प्रभु यीशु को सौंप दे, तेरा जीवन प्रभु यीशु को। तेरी देह पवित्र आत्मा का मंदिर है, यही आत्मा से परिपूर्ण होना तुझे। तेरी देह पवित्र आत्मा का मंदिर है, वही आत्मा से परिपूर्ण होना तुझे, ताकि आत्मा का फल जीवन में नए स्वभाव को प्रकट करे, ताकि आत्मा का फल जीवन में नए स्वभाव को प्रकट करे। तेरा जीवन प्रभु यीशु को सौंप दे, तेरा जीवन प्रभु यीशु को सौंप दे। कैसा भी क्यों ना हो वो नया बनाए, कैसा भी क्यों ना हो वो नया बनाए। तेरा जीवन प्रभु यीशु को सौंप दे, तेरा जीवन प्रभु यीशु को। थैंक यू सिस्टर, थैंक यू वेरी मच। अभी हम वचन की ओर चलते हैं। हमारे बीच में पास्टर जी विशिष्टार्थ है, उनके द्वारा हम प्रभु का वचन आज का जो विषय है आत्माश्रित जीवन, आत्मविश्वास च जीवन। थैंक यू ब्रदर अब्राहम, थैंक यू रेवरेंड रमेश बोरकुटे सर। खुशी हुई कि आप हमारे बीच में है, एंड ही विल बी देयर विथ अस अलॉन्ग विथ द अदर्स ऑल्सो इन द कमिंग डेज। आणि तुम्ही जे सर्वजण पुन्हा एकदा आपली भेट ह्या माध्यमातून झालेली आहे। जसं ठरलेलं आहे की महिन्याचे शेवटचा बुधवार आपण एकत्र जमणार आहोत। बॅक टू द बायबलचा मराठी विभाग, ज्याचं नाव आहे पुनर्रचना। पुनर्रचना नावाचं यूट्यूब चॅनल पण आहे, तुम्ही यूट्यूबवर जाऊन चेक करू शकता। आणि पुनर्रचनाचे जे पार्टनर्स आहेत, सेवेसाठी प्रार्थना करणारे, सहकार्य करणारे, त्यांची आणि इतरांची आपण दर महिन्याच्या शेवटच्या बुधवारी संध्याकाळी 7 ते 8 मीटिंग घेत असतो। आणि त्यानुसार ह्या वर्षातली दुसरी सभा आहे। आणि आता आपण त्याच्या वचनाकडे वळूया। आवर टॉपिक टुडे इज अ लाईफ ऑफ कॉन्फिडन्स, खात्रीशीर जीवन, अ लाईफ ऑफ कॉन्फिडन्स। कॉन्फिडन्स आजकाल आपण पाहतो की बरेच जणांना नाही आहे, की एखादं काम, एखादं कार्य करायला लागतो त्यावेळेस त्यांना असं वाटतं की आपण ते करू शकू। परंतु ख्रिस्ती जीवन हे खात्रीशीर असं जीवन आहे, आणि जोपर्यंत आपल्याला ती खात्री होत नाही तोपर्यंत आपण ते पूर्ण पोटेन्शियलने, क्षमतेने ते जीवन जगू शकत नाही। आणि आज आपण हेच प्रेषित पावलाकडून शिकणार आहोत की आपल्या दैनंदिन जीवनातल्या ज्या समस्या, सेवेतल्या, कामधंद्यातल्या ज्या समस्या, हे सर्व असताना सुद्धा आपण खात्रीशीर जीवन कसं जगू शकतो।
विजयी जीवन कसं जगू शकतो हे आपण आज पाऊलाकडून शिकणार आहोत. आणि म्हणून तुमच्याजवळ जर नवा करार असेल, शास्त्र असेल, तर फिलिपिकरास पत्राचा पहिला अध्याय आणि प्रेषितांची कृत्याचा 16वा अध्याय तुमच्या पुढे काढून ठेवा. फिलिपियन्स चॅप्टर 1 अँड ॲक्ट्स चॅप्टर 16. आणि ह्या शास्त्र भागातून आज आपण पाऊलाकडून हे शिकूया की आपलं जीवन जरी कठीण असलं, खडतर प्रवास आपण करत असलो, तरीही आपण खात्रीशीर जीवन जगू शकतो. आणि पाऊलापेक्षा कोणाचं जीवन अवघड किंवा खडतर होतं नाही का. त्याचा एक पाय जेलमध्ये, एक पाय बाहेर असत. सतत विरोध, छळ, संकट हे करत करत त्याने त्याची सेवा पूर्ण केली. आणि म्हणून आपण ख्रिस्ताकडे आल्यानंतर सर्व सुरळीत चालेल, कधीही प्रॉब्लेम होणार नाही असं आपण समजू नये. कारण असं प्रभू येशूने किंवा शास्त्रात हे कुठं सांगितलेलं नाही. परंतु अशा परिस्थितीतसुद्धा आपण खात्रीशीर जीवन जगू शकतो. फिलिपिकरास पत्र याचा पहिला अध्याय. आता फिलिपे हे त्या काळामधलं एक महत्त्वाचं असं शहर होतं. आणि त्या शहरामध्ये एक दिवशी पाऊल गेला. आणि हे त्या ठिकाणी राहणारे लोक हे विधर्मी असे होते, ग्रीक बॅकग्राऊंडचे होते. आणि प्रेषितांची कृत्याच्या 16व्या अध्यायात आपल्याला ती कथा आढळते, स्टोरी आढळते की फिलिपे येथील चर्च किंवा मंडळीची सुरुवात कशी झाली. आणि प्रेषितांची कृत्याचा 16वा अध्याय आणि याच्या 11व्या वचनापासून मी वाचतो की फिलिपे येथील मंडळी चर्च कसं स्थापन झालं. तेव्हा त्रोवासापासून हकारून आम्ही नीट वाटेने समोथ्राकेस गेलो आणि दुसऱ्या दिवशी लियापोलिस गेलो. आता हे गावांचे नाव आहे. तेथून फिलिपस गेलो. ते मासिदोनियाचे त्या भागातले पहिले नगर असून तेथे रोमी लोकांची वसाहत आहे. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो. आता हे प्रवास करीत आहे, सुवार्त कार्य यांचं सुरू आहे. पाऊल आणि त्याच्याबरोबरचे सोबती तिमोथेय, सिलास. वचन 13. मग शब्बात दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी जिथे प्रार्थना होत असते असे आम्हाला वाटते तेथे जाऊन बसलो. आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो. आता नवीन देश, नवीन गाव, नवीन ठिकाण आहे, ओळखीचं कोणी नाही. आणि हे त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि काय झालं की ते नदीकाठी जाऊन बसले. त्या ठिकाणी काही स्त्रिया जमलेल्या होत्या आणि त्यांच्याशी ते संभाषण करू लागले. वचन 14. तेव्हा थुअतीरा नगरची लुदिया नामक कोणी एक स्त्री जांभळे वस्त्र विकणारी देवभक्तीन होती. म्हणजे त्या शहरामध्ये लुदिया नावाची एक बाई होती जी बिझनेस वुमन होती आणि जिचा बिझनेस होता जांभळी वस्त्र विकणे, कपड्यांचा व्यापार करणारी ती व्यापारी स्त्री होती. परंतु ती देवभक्तीन म्हणजे देवाची भक्ती करणारी होती. तिची देवावर श्रद्धा होती, पण खरा देव कोण, खऱ्या देवाची ओळख तिला नव्हती. किती विशेष आहे का. आज अनेक लोकांची देवावर श्रद्धा आहे, ते देव मानतात, परंतु देवाची वैयक्तिक ओळख त्यांना नाही आहे, देवाची वैयक्तिक नातं नाही. परंतु त्यांना ओढ आहे, इच्छा आहे, ते भक्ती करतात. आणि अशाच प्रकारची ही स्त्री होती लुदिया. आणि मग काय झालं बघा, तिने आमचे भाषण ऐकले. म्हणजे त्या स्त्रियांशी हे लोक बोलत असताना पाऊल आणि त्याचे सोबती, अर्थातच त्यांनी वचनातून ते तिच्याशी बोलले. तिच्याबरोबर इतर स्त्रियाही होत्या जमलेल्या, त्या पण वचन ऐकत होते. आणि हे त्यांचं संभाषण किंवा उपदेश त्यांनी ऐकले. तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की पाऊलाच्या सांगण्याकडे त्यांनी लक्ष दिले. आता ही विधर्मी बाई आहे, लक्ष द्या. परंतु प्रभूने तिच्या अंतःकरणात कार्य केलं, उत्तेजित केलं, असं की ती एकदम मनपूर्वक पाऊलाचं भाषण, पाऊलाचा उपदेश ऐकू लागली. म्हणजे प्रभूने तिचं मन तयार केलं. आता बघा, प्रभू मन तयार करतो, पण कोणाचं? ज्यांचं मन प्रभूसाठी तयार अगोदर असतं त्यांचं. आता हिला ओढ आहे. ही काही यहुदी स्त्री नाही आहे, परंतु काही यहुदी स्त्रिया पण आहेत. त्यांच्यामध्ये ही विधर्मी बाई आहे, ही पण त्यांच्याबरोबर भक्ती करायला आलेली आहे.
म्हणजे तिला देवाविषयीची ओढ आहे, म्हणजे तिचं अंतःकरण देवाविषयी उत्सुक आहे. आणि म्हणून म्हणून प्रभूने तिचं अंतःकरण उघडलं. आज तुम्हाला देवाविषयी उत्सुकता आहे का? तुमचं अंतःकरण तुम्ही उघडलेलं आहे का? वचन 14. तेव्हा थुवितिरा नगरची लुदिया नावक कोणी एक स्त्री, जांभळे वस्त्री विकणारी देवभक्तीन होते. तिने आमचे भाषण ऐकले. तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले. मग तिचा व तिच्या कुटुंबाचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की, म्हणजे तिने लक्ष दिले, तिने प्रभू ईश्वर विश्वास ठेवला, ते वचन प्रभू ईश्वरला स्वीकारलं. तिने घरी जाऊन तिच्या फॅमिलीला सांगितलं, त्यांनी विश्वास ठेवला. आणि नंतर काय झालं कालांतराने की तिच्या कुटुंबाचा बाप्तिस्मा झाल्यावर अशी विनंती केली की प्रभूवर विश्वास ठेवणारी मी आहे, असे जर तुम्ही ठरविले आहे तर माझ्या घरी येऊन राहा. बघा, एक विधर्मी स्त्री जिचं तारण झालेलं, जी इतकी आवेशी उत्सुक आहे, जी बिझनेस वुमन आहे, ती पाऊल आणि त्याच्यासोबत त्यांना सांगते की जर तुमची खात्री झाली की मी आता तुमच्या देवाची झालेली आहे, मी देवाकडे वळलेले आहे, तुम्ही यहुदी आहात, मी विदेशी विधर्मी आहे, पण माझं घर मी तुमच्यासाठी उघडते, प्रभूसाठी उघडते, तुम्ही येऊन माझ्या घरी येऊन राहा. बघा, तिने तिचं अंतःकरण उघडलं, तिने तिचं घर उघडलं. तिने पाऊलाला म्हणजे देवाच्या सेवकांना घरी येण्याचंच नाही तर तिच्याकडे मुक्काम करण्याचं आमंत्रण दिलं. याचाच अर्थ की तिचं घर नक्कीच मोठा बंगला असणार, नाही का? आपल्याला माहीत नाही, पण ज्या अर्थी तिने ह्या तिघांना घरी बोलवलेलं आहे, म्हणजे आणि ज्या अर्थी ती एक मोठी बिझनेस वुमन आहे, म्हणजे नक्कीच तिचा मोठा बंगला असणार. आणि तिने पाऊलाला त्याच्यासोबत त्यांना घरी राहण्याचं आमंत्रण दिलं. माझ्या घरी येऊन राहा, ही विनंती तिने आग्रहाने आमच्याकडून मान्य करविली. आणि मग तिच्या घरी प्रेयर मीटिंग आणि चर्च सुरू झालं. आणि अशा प्रकारे फिलिपी येथील मंडळीची सुरुवात ही एक बाई लुदिया हिच्या घरातून फिलिपिन चर्चची सुरुवात झालेली आहे. किती विशेष आहे बघा, जरा विचार करा. मोठा प्रोग्राम नाही, मोठं क्वायर नाही, मोठे काही कमिटी नाही, एक बाई जिचं अंतःकरण प्रभूविषयी अवश्य होतं, जिने सुवार्थ देवाचं वचन ऐकलं, स्वीकारलं, विश्वास ठेवला आणि जी देवाकडे आली, जिने तिचं घर उघडलं, इतरांना तिच्या घरी बोलवलं, लोक घरी येऊ लागले, प्रार्थना आणि चर्च सुरू झालं आणि तिथून फिलिपी येथील मंडळीची सुरुवात झाली. आणि मग कालांतराने पाऊल आणि त्याची सोबती फिलिपी येथून निघून गेले. आणि काही वर्षानंतर त्याने करिंथ येथील जेलमधून हे फिलिपिकरास पत्र लिहिलेलं आहे. आता पाऊल त्यावेळेस हे पत्र लिहित असताना तो तुरुंगात बंद आहे, बेड्याने जखडलेला आहे, विरोध छळ सोसत आहे, परंतु तरीही तो आनंद करीत आहे. आणि ह्या फिलिपिकरास पत्रातून 3 गोष्टी आपल्याला खात्रीशीर जीवनाबद्दलच्या त्याच्याकडून शिकायला मिळतात. 3 things that we learn about confidence or a life of confidence. पहिला पॉईंट हा फिलिपिकरास पत्र 1 वचन 4 आणि 5, तिसऱ्या वचनापासून आपण वाचू. फिलिपी 1 आणि वचन 3. मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे उपकार स्मरण करतो. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सुवार्तेच्या प्रचारात जी तुमची भागीदारी, तिच्यामुळे मी ते करतो. आणि तुमच्या सर्वांसाठी जी माझी नेहमीची प्रत्येक विनंती, ती मी आनंदाने करतो. जेलमधून, अंधार कोठडीतून पाऊल आठवणी करीत आहे की कशा रीतीने कोणकोणत्या ठिकाणी गेला, कशा रीतीने देवाने चालवलं, कोण देवाकडे कसे आले, आणि त्यातून तो ह्या लोकांचं स्मरण करीत आहे. आणि ह्या आठवणीने तो म्हणतो, मी आनंदित होतो, मी देवाचे आभार मानतो. तिसऱ्या वचनात तो म्हणतो, आणि एवढंच नव्हे तर मी तुमच्यासाठी रोज प्रार्थना करतो, असं पाऊल त्यांना म्हणतो. बघा,
आपल्याही जीवनात, कदाचित तुमच्याही जीवनामध्ये अशा काही आठवणी असतील, अशा लोकांच्या की ज्यांनी तुम्हाला देवाकडे आणलं, जे तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या कोणत्या पॉईंटला आशीर्वाद असे ठरले, ज्यांनी तुम्हाला सहकार्य केलं. आणि ज्यावेळेस अशांची आठवण येते त्यावेळेस आपलं अंतःकरण भरून येतं. आपण देवाचे आभार मानतो त्यांच्याबद्दल, की प्रभू तू त्यांना माझ्या जीवनात आणलंस, म्हणून त्यांच्याद्वारे तू मला हा अनुभव दिलास. म्हणजे आठवणीने आपण उत्तेजित होतो. आठवणींमुळे आपल्याला एक कॉन्फिडन्स किंवा एक खात्री निर्माण होते की हे लोक आपल्या सेवेद्वारे देवाकडे आलेले आहेत आणि ते लोक आता आपल्यासाठी प्रार्थना करत आहेत. ज्यावेळेस आठवणी येतात, आता आठवणी चांगल्या पण असतात, वाईट पण असतात, परंतु चांगल्या आठवणी अशा की ज्यांचं स्मरण आपल्याला होतं त्यावेळेस आपण आनंदित होतो आणि देवाचे आभार मानतो. आणि अशा आठवणी आपल्याला खात्री देत असतात. म्हणून पहिली गोष्ट ही की कॉन्फिडन्स इज स्टोर्ड इन द थँकफुल मेमोरीज ऑफ गॉड ॲट वर्क इन द लाईफ्स ऑफ हिज पीपल. ज्या देवाच्या लोकांच्या जीवनात त्याने असे लोक आणलेले असतात, त्यांच्या आठवणीने तो त्यांना दृढ किंवा खात्री देत असतो. दुसरी गोष्ट आपण त्याच्याकडून ही शिकतो खात्रीशीर जीवनाबद्दल ही, की हे जरी लोक भेटलेले होते, यांना जरी पौलाने देवाकडे आणलं, मंडळ्या स्थापन झाल्या, तरी पौल त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होता आणि ते लोक देखील पौलाच्या संपर्कात होते. आता त्यावेळेस काही मोबाईल नव्हता, इंटरनेट नव्हतं, फोन नव्हते, पण तरीही त्यांचं एक प्रकारचं बॉन्डिंग असं होतं जे आज मोबाईल असून फोन असून नाही आहे, है ना. आपण समक्ष क्वचितच भेटतो, आपण फेसबुकवर भेटतो, आपण व्हॉट्सॲपवर भेटतो, पण त्यावेळेस हे काही प्रकार नव्हता. तरी त्यांच्यामध्ये इतकं प्रेम आणि इतकं त्यांची गर्द मैत्री होती, स्ट्रॉंग फ्रेंडशिप, स्ट्रॉंग रिलेशनशिप. आणि म्हणून कॉन्फिडन्स किंवा खात्रीबद्दल दुसरी गोष्ट ही की कॉन्फिडन्स इज सस्टेन्ड इन नर्चरिंग फ्रेंडशिप. खात्रीशीरपणा किंवा खात्री जर आपल्याला वाढवायची असेल तर आपल्याला मैत्रीपूर्ण संबंध, चांगले संबंध हे जोडले गेले पाहिजे आणि टिकवले पाहिजे, है ना. संबंध जोडणं जितकं महत्त्वाचं आहे, मैत्री जोडणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच ते टिकवणं देखील आहे. आणि म्हणून दुसरी गोष्ट खात्रीशीर जीवनाविषयी ही की ज्यांनी आपल्याला देवाच्या जवळ आणलं, जे आपल्याला आशीर्वाद ठरलेले आहेत, उत्तेजन ठरलेले आहे, त्यांच्याशी आपण मैत्रीपूर्ण संबंध टिकवणे, टू सस्टेन रिलेशनशिप, फ्रेंडली रिलेशनशिप. आता पाऊलाचं यांच्याबद्दल अगदी जवळचं नातं होतं. ज्या मंडळ्या, जे लोक त्याला भेटले, बघा हे पाऊलाचं वैशिष्ट्य होतं की तो नावाने त्यांच्यासाठी प्रार्थना करीत होता. आज जर आपण कोणाला सांगितलं, तुम्ही कोणाला सांगितलं माझ्यासाठी प्रार्थना करा, ते म्हणतात हो आम्ही प्रार्थना करू. पण बरेच वेळेस लोक विसरतात, बरेच वेळेस आपण विसरतो, तुम्ही विसरता, मी विसरतो. पण पाऊलाच्या बाबतीत तसं नव्हतं. तो खरंच त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता. का? कारण त्यांचं जवळचं नातं, जवळचं संबंध होतं, जवळची मैत्री होती, म्हणून देवामध्ये हे नातं होतं, म्हणून तो त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता. बघा 7वं वचन बघा, वचन 7, तुम्हा सर्वविषयी असे वाटणे मला योग्यच आहे. 6व्या वचनापासून आपण वाचू. ज्याने तुम्हामध्ये चांगले काम आरंभिले तो येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरोसा आहे. आणि तुम्हा सर्वविषयी मला योग्यच आहे, कारण माझ्या बंधनात व सुवार्ते संबंधी प्रत्युत्तरात व प्रतिपादनात तुम्ही सर्व माझ्यासह कृपेचे भागीदार असल्यामुळे तुमचे स्मरण मी हृदयी बाळगतो. तुमचे स्मरण किंवा तुमची आठवण तो म्हणतो माझ्या मनात कायम आहे. मी तुम्हाला विसरू शकत नाही की कशा रीतीने तुम्ही आम्हाला सहकार्य केलं, कशा रीतीने तुम्ही मदत केली, कशा रीतीने तुम्ही ते प्रेम दिलं. ज्यावेळेस आम्ही नवीन असताना, तुमच्या गावात शहरात आलेलो असताना,
तो म्हणतो ह्या गोष्टी मी कधीच आयुष्यात विसरू शकत नाही. म्हणून तो म्हणतो की तुमचे स्मरण मी हृदय बाळगतो. माझ्या ठायी असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने मी तुम्हा सर्वांसाठी किती उत्कंठित आहे याविषयी देव माझा साक्षी आहे. पुन्हा एकदा मला तुमच्या भेटण्याची तो म्हणतो इतकी उत्कंठा आहे. हे देव माझा साक्षी आहे की मला परत एकदा फिलिपायला यायचं आहे, परत एकदा तुमची भेट घ्यायची आहे. किती विशेष आहे बघा. आणि आपल्याला माहीत नाही की पौलाची आणि त्यांची परत भेट झाली की नाही, परंतु हे प्रेम आणि असं नातं त्यांचं होतं. का? कारण त्यांनी पौलाचा पाहुणचार केला होता. जसं लुदियाने तिचं घर उघडलं, आमच्या घरी येऊन राहा, तसं इतरही जे बांधव, जे लोक नंतर देवाकडे आले, त्यांनी पाहुणचार केला. ज्यावेळेस पाऊल आणि त्याच्या सोबती फिलिपाई सोडून पुढच्या प्रवासाला निघाले, त्यांनी त्यांना आर्थिक मदत केली. खाण्यापिण्याच्या वस्तू, कपडे लत्ते, गरजेच्या वस्तू पुरवल्या. नंतर देखील त्यांनी दुसऱ्यांच्या हाती पाऊलाला जेलमध्ये असताना मदत केली, मदत पाठवली. आणि म्हणून पाऊल म्हणतो की मला तुमच्याबद्दल खात्री आहे, मला तुमच्याबद्दल आनंद वाटतो. तुमची आठवण आली की मला एक प्रकारचं धैर्य, एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतं, एक प्रकारची खात्री मिळते. बघा, ख्रिस्ती जीवन हे खात्रीशीर जीवन आहे. आणि ती खात्री कशाने येते? चांगल्या आठवणी, बंधू भगिनींच्या आठवणी. खात्री कशाने येते? की ज्यावेळेस ते मैत्रीपूर्ण संबंध जतन करून केले जातात, टिकवले जातात, त्याने येते. आणि म्हणून माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की ज्यांनी तुमच्या जीवनात, ज्यांना देवाने तुमच्या जीवनात आणलं, तुम्हाला ज्यांनी देवाकडे आणलं, वाढवलं, चालवलं, त्यांच्या आठवणीने तुम्ही कधी प्रफुल्लित होता का? त्यांच्याबद्दल काही देवाचे आभार मानलेत का? त्यांच्याशी जवळचे मैत्रीपूर्ण संबंध तुम्ही टिकवलेले आहेत का? पाऊलाने टिकवलेले होते. तिसरी गोष्ट खात्रीशीर जीवनाबद्दल ही की कॉन्फिडन्स इज सेटल्ड इन द प्रॉमिस दॅट व्हॉट गॉड बिगिन्स ही ऑल्सो फिनिशेस. खात्रीशीर जीवन म्हणजे ही खात्री होणे की देवाने जे सुरू केलेले आपल्यामध्ये ते तो पूर्ण करेल. आपण नाही तर ते तो पूर्ण करू शकतो. 6 वचन बघा, ज्याने तुम्हामध्ये चांगले काम आरंभिले ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरोसा आहे. ख्रिस्ती जीवनात भरोसा किंवा खात्री कशाने येते? की आपल्यामध्ये जे कार्य आपल्याला देवाने त्याच्या राज्यात आणलेलं आहे, आपल्यामध्ये कार्य देवाने सुरू केले आणि जे त्यांनी सुरू केले तो ते पूर्ण करू शकतो. तो ते अर्धवट सोडणार नाही आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला कळतं की आपण स्वतःला चालवणारे नाही तर तो आपल्याला चालवणारा आहे, हे आपलं कार्य, आपली मिनिस्ट्री नाही तर त्याची आहे, आपण त्याला निवडले नाही तर त्याने आपल्याला निवडलेलं आहे आणि नेमलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला ही खात्री होते की तो ते पूर्ण करू शकतो, आपण निश्चिंत राहतो, रिलॅक्स होतो. ह्या खात्रीने की जे परमेश्वर सुरू करतो ते तो पूर्ण करू शकतो. विचार करा, ज्याने तुम्हामध्ये चांगले काम आरंभिले तो ते पूर्ण करण्यास समर्थ आहे. आमेन. तुम्हाला मला त्याने आपल्या भरोश्यावर ठेवलेला नाही आहे. तो आपल्या सोबत आहे, तो आपल्यामध्ये आणि आपल्याद्वारे कार्य करीत आहे. आणि ज्यावेळेस आपण त्याच्यावर अवलंबून राहतो त्यावेळेस आपल्याला तो अनुभव येत असतो. आणि मग चौथी गोष्ट ही की ह्या खात्रीशीर गोष्टी कळल्यानंतर पाऊल त्यांच्यासाठी खात्रीने प्रार्थना करीत आहे. आणि ती प्रार्थना वचन 9 ते 11 मध्ये दिली. पॉल्स कॉन्फिडंट प्रेयर. पॉईंट 4, पॉल्स प्रेयर ऑफ कॉन्फिडन्स. पाऊलाची खात्रीशीर प्रार्थना. आणि त्याने काय प्रार्थना केली बघा त्यांच्यासाठी. देवाच्या सेवकांनी काय प्रार्थना केली पाहिजे की ज्यांना त्याने देवाकडे आणलेलं आहे, जे लोक देवाकडे वळलेले आहेत, त्यांच्यासाठी सेवकांनी, पालकांनी काय प्रार्थना करावी. फिलिप्पी 1 वचन 9 ते 11. माझी ही प्रार्थना आहे की तुमची प्रीती ज्ञानाने
व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अशीच अतिशय वाढावी. पहिली प्रेयर रिक्वेस्ट काय आहे की तुमचं जे प्रेम, तो म्हणतो देवावर, माझ्यावर, एकमेकावर आहे, ते प्रेम, ती प्रीती अधिक आणि अधिक वाढत जावी. शास्त्र सांगतं की शेवटच्या काळी लोकांची प्रीती थंडावेल. आजकाल आपण पाहतो की गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे. कोणाकडून काय फायदा आहे त्यांच्याशी कनेक्ट होतात, त्यांच्याशी फ्रेंडशिप केली जाते. फायदा नसेल तर कोणी संबंध ठेवत नाही, फ्रेंडशिप करत नाही. परंतु ख्रिस्ती जीवन तसं नाही आहे. ज्या देवाने आपल्यावर प्रीती केली आपण लायक नसताना, त्या प्रीतीचा जेव्हा आपल्याला अनुभव येतो, आपण दुसऱ्यावर तशी प्रीती करतो. आणि पाऊल म्हणतो की ही प्रेम, ही प्रीती वाढत जावी. ही पहिली रिक्वेस्ट, पहिली विनंती. दुसरी विनंती काय? वचन 10, जे श्रेष्ठ तुम्ही पसंत करावे. तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी सात्विक व निर्दोष असावे. म्हणजे जे श्रेष्ठ, जे हिताचं आहे, चांगलं आहे, ते डिझर्नमेंट किंवा पारख, की कोणती गोष्टीने माझी वाढ होईल, कोणती गोष्ट मला देवाच्या जवळ नेईल की लांब नेईल, हे तुम्ही पसंत करावे, ह्याची तुम्ही पारख करावी. डिझर्नमेंट. कोणती व्यक्ती मला देवाच्या जवळ नेईल की देवापासून दूर नेईल, तो म्हणतो जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे. ही दुसरी विनंती. आणि तिसरी विनंती काय? वचन 11 मध्ये, आणि देवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जी नीतिमत्वाची फळे त्यांनी तुम्ही भरून जावे. तिसरी विनंती काय? की तुम्ही नीतिमत्वाच्या फळांनी भरून जावे. मे बी फिल्ड विथ वर्क्स ऑफ रायचसनेस ऑर गुड वर्क्स. ही तिसरी विनंती आहे की जे काही तुम्ही करत आहात सेवकांसाठी, तो म्हणतो माझ्यासाठी, इतरांसाठी, हे तुमचे नीतिमत्वाचं फळ आहे. जे तुम्ही मला मदत केली, आर्थिक मदत केली, सेवकांना करत आहात, हे नीतिमत्वाचं फळ आहे. गिव्हिंग इज अ फ्रूट. एकमेकांसाठी प्रार्थना करणं हे फ्रूट आहे, फळ आहे. एकमेकावर प्रीती करणं हे आत्म्याचं फळ आहे. तो म्हणतो ह्या फळाने तुम्ही भरले जावे. ही त्याची तिसरी प्रेयर रिक्वेस्ट आहे. आणि म्हणून ख्रिस्ती जीवन हे खात्रीशीर जीवन आहे. इट इज अ लाईफ ऑफ कॉन्फिडन्स, नॉट सेल्फ कॉन्फिडन्स बट कॉन्फिडन्स. भरोशाचं, खात्रीचं जीवन आहे. आणि ही खात्री कशाने येते? देवाच्या लोकांच्या चांगल्या आठवणीने आपल्याला खात्री येते. आपण उत्तेजित, प्रफुल्लित होतो. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण मैत्रीपूर्ण संबंध देवाच्या लोकांशी जोडतो आणि टिकवतो, त्यामुळे आपल्याला खात्री येते की काही जरी झालं, कोणत्याही परिस्थितीत असलं तरी आपण ती तोंड देऊन तिच्यावर मात करू शकतो, विजय मिळवू शकतो. पाऊल जेलमध्ये आहे, तो शिक्षा भोगत आहे, पण तरी तो आनंदित आहे. त्याला ही खात्री आहे. का? ह्या गोष्टीमुळे. आणि तिसरी गोष्ट ही की खात्री कशामुळे येते? की देवाने आपल्यामध्ये जे काम सुरू केलेलं आहे ते तो पूर्ण करील. ते अर्धवट सोडणार नाही. जी योजना त्याची तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी आहे ते तो नक्कीच सिद्धीस नेईल. आणि ज्यावेळेस आपल्याला हे समजतं ना, त्यावेळेस आपण कोणत्याही परिस्थितीत जरी असलो, कोणत्याही अडचणीत काही जरी फेस करत असलो, तरी आपल्याला एक प्रकारचं कॉन्फिडन्स, एक प्रकारची खात्री येते की मी देवाच्या हातात आहे आणि तो मला चालवणार नाही, तो मला कधी सोडणार नाही, टाकणार नाही. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. येस, ओव्हर टू ब्रदर अब्राहम. Thank you, Over to Pastor. brother Abraham. Thank you Yes. for this blessed message. बहुत बहुत धन्यवाद. बहुत ही सुंदर वचन था ये कि हम कैसे खात्री रह सकते हैं
है ना, हमारे जीवन का एक कॉन्फिडेंस, विश्वास है उस पे ही, ताकि कैसे भी परिस्थिति क्यों ना हो, हम प्रभु, जैसा पौलुस जेल में था, पास्टर जी बता रहे थे, आपसे निवेदन है जो भी रेफरेंस पास्टर जी ने बताया उसको आप लिख लीजिए। अगली बार जब भी आप आते हैं, ये बाइबल स्टडी है, कोई और बात नहीं है, ये बाइबल स्टडी है ना, तो बाइबल अध्ययन का समय है। आप अपना डायरी के साथ आइए और पास्टर जी जो भी बोलते हैं आप लिख लीजिए। बहुत ही छोटा सा संदेश है, छोटा सा बाइबल स्टडी है, मगर इसका हम अगला भाग, है ना, इसी विषय पे हम देखेंगे अगले महीना। हम देखेंगे आखिरी बुधवार को इसी पे। लाइफ ऑफ फ्रीडम, हाँ, दैट विल बी, द टॉपिक विल बी अ लाइफ ऑफ फ्रीडम, लाइफ ऑफ स्वातंत्र्याचं फ्रीडम, जीवन। स्वतंत्र सा जीवन, है ना, एक दूसरे से जुड़ा यस, हुआ है टॉपिक, जीवन के बारे में। आपका भी जीवन यस। है, इसलिए जीवन के बारे में ही पास्टर जी उसका भेद हमारे बीच में लेके आ रहे हैं। और जाने से पहले आपसे सबसे निवेदन है, पुनर्रचना बैक टू द बाइबल मराठी का विभाग है, आप सब जानते हैं, आप इसके लिए प्रार्थना जरूर करें। और एक छोटा सा मैं पीपीटी दिखा के फिर हम प्रार्थना, किसी को कोई प्रश्न है वो भी पूछ सकते हैं, तो एक छोटा सा पीपीटी को हम देखेंगे। ये हमारे किताब है मराठी में, पास्टर जी, पास्टर जी, है ना, तो ये मराठी में किताब है रूथ, जो है अभी उसका स्टॉक खत्म हुआ है, प्रिंटिंग में है, इसके लिए भी प्रार्थना कीजिए। पास्टर जे वी श्री साथ लिखा हुआ है। और जीवन प्रवासी साठी सामर्थ, ये 365 दिन का मराठी में है, बहुत ही अच्छा किताब है। और ये एक और एक वुड्रो क्रॉल के द्वारा लिखा हुआ पवित्र शास्त्र उपयोग कासा करवा, एक और एक किताब है। और पास्टर जेवी शिरसाट लिखा हुआ, है ना, सीक्रेट्स ऑफ, है ना, प्लेस, सीक्रेट ऑफ द प्लेस, है ना, प्रवास था गुप्त स्थल। तो ये भी एक किताब है हमारे पास। परस्पराचे गुप्त स्थळ, हाँ, प्रभुची सेवा करण्याचा रहस्य, रहस्य, है ना, सिक्रेट्स पास्टर, ऑफ सर्विंग द लॉर्ड। हाँ, जे बी श्रीसाद का हुआ लिखा हुआ है। ये वुड्रो क्रॉल का है, बहुत ही अच्छा लेखक है। पवित्र शास्त्र तुम्हारा कैसा परिणाम करते। और एक पास्टर जे बी श्रीसाद का बहुत ही सुंदर किताब है, यहोशुआ के ऊपर है। ये सारे किताब मराठी में है, और प्रभु ने चाहा आपका सहयोग होगा, आपका प्रार्थना होगा, तो और किताबें आएंगे मराठी में। ये जी क्रिस्त वेश को से लिखा हुआ है, परिवर्तनच्या द्वारा करा आनंद, है ना, परिवर्तन बोल तो आपका एक एक परिवर्तन आने के बाद कैसा आनंद आपको मिला है, क्या है वो आनंद, उसके बारे में है। तो आपसे निवेदन है, इन सारे चीजों के लिए आप प्रार्थना कीजिए। अगर आपको ये किताबें चाहिए तो आप एक नंबर नोट डाउन कीजिए, यहाँ स्क्रीन पे भी आपको दिख रहा है, आप एक नंबर नोट डाउन कीजिए और मुझे व्हाट्सएप कीजिए कि आपको मराठी में अगर किताब चाहिए है। तो ये नंबर है 9319473370, 9319473370। अगर आपको प्रभु कुछ बोझ दे रहा है और आप कुछ हमें सपोर्ट करना चाहते हैं, तो हमारा पेटीएम नंबर और हमारा फोन पे नंबर भी यही है। अगर आप पेटीएम और फोन पे द्वारा हमें कुछ सपोर्ट भेजना चाहते हैं तो उसका नंबर भी यही है। इसके द्वारा अगर किसी को बैंक डिटेल चाहिए तो आप मुझे व्हाट्सएप, अगर आपको एक किताब चाहिए, बहुत ही कम कीमत है, ज़्यादा कीमत नहीं है, हम बाय पोस्ट आपको भेज देंगे, आप हमसे ज़रूर संपर्क करें, ज़रूर संपर्क करें। बहुत ही सुंदर किताब है, आप अगर ये पढ़ेंगे तो आपको बहुत ही अच्छा लगेगा। और अभी प्रश्न का उत्तर का समय है।
तो मैं निवेदन करता हूं, अगर किसी को कोई भी प्रश्न है, कुछ पूछना है, तो आप अपने आप को अनम्यूट करके आप पास्टर से पूछ सकते हैं। तो पास्टर शीशात। येस, कोणाचे काही प्रश्न, शंका किंवा काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही यावेळेस व्यक्त करू शकता आणि मग आपण प्रार्थना करणार आहोत. Your responses, your prayer requests or comments or whatever it is, you feel free to share with us. And your prayer request, तुमच्या प्रार्थना विनंत्या सुद्धा. नसेल तर यावेळेस मी विनंती करीन की रेव्हरंड रमेश बोरकुटे साहेब शेवटची प्रार्थना करतील. आय वुड रिक्वेस्ट रेव्हरंड बोरकुटे सर टू pray the closing prayer for us. या बिफोर द क्लोजिंग प्रेयर, आई आप लोगों को मैं बताना चाहता हूँ, अगले महीना 27 तारीख, Yes. 27 तारीख आखिरी बुधवार है। अगले महीना 27 तारीख आखिरी बुधवार है। इस दिन हम फिर 7 बजे हम फिर से मिलेंगे। सबसे निवेदन है, आप भी जुड़िए, दूसरों को भी आप जोड़िए, और हम प्रार्थना में जाएंगे। ओवर टू पास्टर रमेश बोरकोड़े, उसके बाद आशीष की प्रार्थना हमारे पास्टर JV शीशात करेंगे। Yes. Yes, बोरकुटे सर प्रेयर करा. अनम्यूट माइक ऑन करा. माइक ऑन अनम्यूट करा, करा. अनम्यूट करा। आइए हम प्रार्थना में जाएंगे। थैंक यू जीसस परमेश्वर पिता, धन्यवाद देते प्रभु सुंदर समय के लिए, सुंदर समय दिन के लिए परमेश्वर पिता। आज रात्रि के दिन परमेश्वर पिता, फरवरी महीने के एंडिंग बुधवार के लिए धन्यवाद देते प्रभु जी। और सही में प्रभु आज हम पहली बार इनसे जुड़े हैं प्रभु, और प्रभु सही में आप महान काम कर रहे हैं प्रभु। विश्वास करते, प्रतीति करते प्रभु, वचनों के द्वारा आज सिखाया गया हम लोगों को, उसमें हमें प्रभु जी पालन करने के लिए सहायता और मदद कर। जैसे पौलुस के जीवन और उस स्त्री परमेश्वर का आदमी होने के कारण भी उन्होंने अपने जीवन को समर्पित किया, और उन्होंने बोला कि हमारे यहाँ प्रे करो। और प्रभु ऐसा ही हमारा जीवन होने दो प्रभु। हमेशा आप पे ऊपर प्रेम करने वाले हम लोगों को बनाइए प्रभु। आप काम करना चाहिए प्रभु। आने वाले दिनों में प्रभु पूर्ण रचना ये जो उनका है उसके द्वारा परमेश्वर पिता अद्भुत रीति से इस दुनिया के कोने कोने में आपका नाम, आपका सुसमाचार पहुंचे, ऐसा ही होने दे प्रभु जी। ऐसा ही काम कर परमेश्वर पिता, और अद्भुत रीति से प्रभु जी सौकाई को बढ़ाइए परमेश्वर पिता। और आने वाले दिनों में परमेश्वर पिता प्रभु जी अद्भुत काम करना चालू कर प्रभु। आप मार्गदर्शन कर, जितने भी जुड़े हुए लोग हैं प्रभु जी, जितने भी सेवकगण जुड़े हुए हैं परमेश्वर पिता, इन लोगों को परमेश्वर पिता इनका प्रभु जी एक बाइबल स्टडी के लिए एक अच्छे सा प्रभु कार्य कर, ताकि प्रभु अद्भुत काम कर सके, ऐसा होने दे प्रभु। ऐसे मार्गदर्शन कर प्रभु, आप चमत्कार होने दे प्रभु जी। आप ही कार्य करने के लिए परमेश्वर का धन्यवाद देते प्रभु जी। पास्टर शीशात जी के लिए परमेश्वर पिता, उन्होंने जो संदेश के द्वारा हमको सिखाया उनके उन्नति का कारण बने हम लोग, ऐसा होने दे प्रभु। धन्यवाद हो प्रभु, आपने हमें अभी तक संभाल के रखा, वैसे आगे भी संभाल के रखा। समय आपके हाथों में सौंपते हुए इस प्रार्थना को यीशु के नाम से परमेश्वर का सुन और ग्रहण कीजिए। आमीन। आमेन. आमेन. आणि आता देवजो बापेची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि त्याच्या पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि सदा सर्व काळ आपणा प्रत्येकाबरोबर राहो. आमेन. आमेन. तो जय मसीह की। थँक यू व्हेरी मच. थैंक यू सबको जय मसीह की. सर्वांना, थैंक यू Thank you. जॉईन होने आणि आपल्यामध्ये एक मिनिट, आपल्यामध्ये बॅक टू द बायबलचे डायरेक्टर अनिल कुमार आहेत. बोरकुटे सर तुमची ओळख करून देऊ इच्छितो. ब्रदर अनिल, वी वेलकम यू अँड वी हॅव अ ख्रिश्चन बिझनेसमॅन अँड अ पास्टर इन मिड्स ऑफ अस टुडे फ्रॉम चंद्रपूर, रेव्हरंड रमेश बोरकुटे. येस.
So Praise for the Lord. first time he is with us, and he is Brother Anil Kumar, director of Back to the Bible. You can say a few words, Yes, Brother Anil. Praise Lord. Praise You Lord. can address us. Thank you, Pastor Shirshad, for the encouraging word to be confident and to trust the Yeah. Lord for His grace and guidance. And also, we are encouraged by all the participants, each and everyone. It's good to see this small group is growing in the word and also in the fellowship. May the Lord bless these efforts. And thanks to Brother Ramesh who joined us. May the Lord bless his efforts Praise for Lord. the Praise Lord. Jehovah Jireh, the banking system. Yeah. Blessing to Yes, thank you. And yes. we also have sisters Sneha and Noel who are volunteering with Back to the Bible. Just come recently. They are from Marathi, Kolhapur Okay, background. And thank you very very nice. much for joining. Yeah. Welcome you. Thank you, तुमचंही Abraham. स्वागत आहे. Brother, Thank I you. appreciate all your efforts. God bless you. Thank you. Thank you. Praise the Lord. Praise God. Praise Lord. तर Praise हे Lord. होते ब्रदर अनिल कुमार हैदराबाद येथून और जी जी डायरेक्टर. येस. तर कोणाला काही शंका, काही प्रश्न, काही प्रतिक्रिया असतील, एनी कॉमेंट्स, एनी रिमार्क,